सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर महापालिकेच्या महापौर पदासाठी विनायक कोंड्याल तर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांची नावे भाजपने जाहीर केली आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असून याबाबत भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली। महापौर पदासाठी विनायक कोंड्याल, उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचं तडवळकर यांनी सांगितलं। भारतीय जनता पार्टीच्या वतीने महापौर आणि उपमहापौरांची 2 तारीख फॉर्म भरायचा दिवस होता। 10 ते 11:30च्या वेळामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून विनायकदादा रामकृष्ण कोंड्याल यांचं नावाचा फॉर्म महापौर पदासाठी भरलेला आहे। त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरीताई महेश देवकर यांचा नावाचा फॉर्म आम्ही भरलेला आहे। वेळेमध्ये फॉर्म सबमिट केलेला आहे आणि पक्षाच्या माननीय देवाभाऊ आमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब, त्याचबरोबर आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण, पालकमंत्री माननीय जयाभाऊ गोरे आणि त्यांच्या संमतीने हे आमचे दोनही उमेदवार, त्याचबरोबर आम्ही पक्षनेते नरेंद्रदादा काळे आणि आमचे सर्व नगरसेवक यांच्या समवेत आम्ही आज वेळेच्या आतमध्ये फॉर्म भरलेला आहे। हे प्रदेश अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांना विचारून पक्षाच्या आदेशानुसार आम्ही कामकाज करू। सभागृह चालवणे, त्याचबरोबर सभागृहामध्ये जे कामकाज चालतं त्याची माहिती असणारा आणि सभागृहामध्ये पूर्वी असणाऱ्या ह्याला आम्ही महापौर पद दिलेलं आहे। ज्ञानेश्वरीताई पहिल्यांदा निवडून आलेल्या असल्या तरी एक त्या सुशिक्षित महिला आहेत, सभागृहातलं कामकाज सांभाळू शकतील, त्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आलेली आहे। घडलेलं नाही आहे। संबंधित उमेदवारांनी सोमवारी आपले अर्ज दाखल केले आहेत। यावेळी पत्रकार परिषदेला भाजपचे सभागृह नेते नरेंद्र काळे, सर्व पदाधिकारी तसेच नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते।